नाव सांग तुझे? माझे नाव परशुराम खरबे. जोडास फायनान्स. जे रिटायर्ड स्टाफ हा त्यांचे व्हेरियस इश्यू असलेले आहेत ते इश्यू आम्ही त्यांचे काही प्रतिनिधी सगळे रिटायर्ड स्टाफच सर. हय टोटल रिटायर्ड स्टाफ आणि आमचे कदंबाचे ऑफिसर्स आणि हांव चेअरमॅन आम्ही त्यांचे काही त्यांचे प्रतिनिधी येऊन आम्ही आज डिस्कशन झालं त्याप्रमाणे त्यांचे जे इश्यू असतात म्हणजे ते एरियर्स 7 पे हो परत एकदा आम्ही सरकारा मुखार मांडले आणि जे कितें हेज्या पयलीं 2 वर्सां आमी कितें प्रयत्न केल्ले आनी ते सविस्तर आमी तांकां सांगले कडेन आसा आनी तांचो परतून डिमांड आहा की आमचे परत एकदा तुमी मुख्यमंत्र्याच्या कानार घालचें म्हणून त्या प्रमाणे आमी ते परत एकदा सरकारा मुखार मांडले. दुसरो त्यांचे जे कितें इश्यू आसा ते आमी सगळे पेन्शनाचे बी इश्यू बी आसा सगळे परतून एकदा डिस्कस करतले. आमकां दिसता की आमचे हे कदंबाचे परिवार तेंच्यांनी इतली वर्सां काम केलां आनी तांकां कितें आज बेनिफीट मेळपाकूच जाय परत एकदा आमी तेचो प्रयत्न करतले. आमी सरकाराक कित्याक एकूच कॉर्पोरेशन न्हू अशी खुबशीं सरकारची कॉर्पोरेशन आहा दिले जाल्यार तांकां सगळ्यांकूच दिवचें पडटलें तेचोय विचार सगळो करचो पडटलो आनी त्या दृश्टीकोनान आमी परत एकदा मुख्यमंत्र्यान जी आमची पयली विनंती आहा ती आमी त्या वतीन सांगतले. आमकां दिसता की तुमकां सगळे बेनिफीट मेळपाकूच जाय. आमच्या सायडीन जें कितें तुमी रिटायर्ड जाता जें कितें तुमकां मेळपाक जाय तें आमी वेळे आमकां दितात आनी तुमकां एक विनंती आहा की तुमी आमचो जो वर्धापन आहा दसऱ्याचो त्या दिसाक तुमी सगळ्यांनी येवचें पूण तुमचे जे इश्यू आहा ते आमी परत एकदा मांडटले तेन्ना तुमी थोडे धीर धरचो इतलें तुमचे कडेन मागता. माझो चेअरमॅन उल्हास तुयेकर. MD KTC. राजीव नाईक पर्सनल ऑफिसर कदंबा. केदार पै डेप्युटी फायनान्स कंट्रोलर. महेंद्र पेडणेकर जनरल मॅनेजर कदंबा. त्यांचे समजून घेतले कडेन आसा आनी ह्यो आमी युनिटरी ग्राउंड्स आमी फाल्यां सकाळी तुमी जेन्ना रिटायर जातले तुमकां हेच प्रॉब्लेम फेस करचे पडटले. सो काही गोष्टी आहा त्यो आमी आमच्या हातीन नात त्यो आमी सरकारा मुखार आमी मांडटले आनी MD परत आमी दसरो आमचो उत्सव आमचे वर्धापन दिन हा कदंबाचे त्या निमतान आमी परत मुख्यमंत्र्याक मेळटले आनी आमी ते कानार गोश्ट घालतले. अशा तरेन मोदीचे जे विजन आसा आत्मनिर्भर भारत ते फुलफील जातले काय? काही गोष्टी कशें आसा सगळे 100% सगळे काही गोष्टी एकदम जायना त्या खातीर तो टायम लागता. त्या खातीर तो टायम आज ना फाल्यां केन्ना तरी तो बरो एक बरें डिसिजन जावपाक शकता अशें आमी ते डिसिजन जावपाचे आमी प्रयत्न करता. बेगीन जाल्यार सर तांकां अवश्य आमचे आमचे परिवार कदंबाचेच परिवार तेंच्यांनी 30, 35, 40 वर्सां काम केलां तांकां बेनिफीट मेळपाक जाय. त्या खातीर आमी तेच्या खातीर काय करूं ना अशें काय ना. आमी गेली 2 वर्सां काम प्रयत्न करीत आसा. वेळोवेळी जेन्ना मिटींग आहा त्या मिटिंगेक हो फर्स्ट तेंचो एजेंडाचेर हो फर्स्ट पॉयंट आसता. आता खूप जण भितर बरे ना तुमचे कडेन डेटा पूण पळयता परतून एकदां आमी मुख्यमंत्र्याचे विशय मांडटा आनी जाता तितले बेगीन सॉल्व करपाचो प्रयत्न करता. कित्या खातीर ते जमले आता ते आमचे रिटायर्ड स्टाफ आनी तेंचे एक 2-3 इश्यू आसलेले. एक म्हणल्यार तांकां 7th पे जो एरियर्स आहा तो तांकां जाय म्हणून आनी सेकेंड तेंचो तो PFाचो एक इश्यू आसलेलो. सो हे दोनूय इश्यू आसा ते आमी सरकारा मुखार मांडलेले आनी PFाचो इश्यू आहा तो तेंचो सॉल्व जाला पूण तेंचे पयलींचे कितें तरी त्या टायमाचेर गेल्ल्या 2017 पासून हय ते मदीं कितें जालें तेंचे ते सरकारान कितें केलें ते 12% जे कितें आसलेले ते कमी आसलेले ते परतून आतां आमी ते सरकारा कडेन मांडून ते पास करून घेतले पूण ते कितें म्हणटा आमकां पयलींचे कितें मेळना तो इश्यू आसलो तेंचो. दुसरो इश्यू आसलो तो 7th पेज. 7th पेजी फायल आहा ती सरकारा कडेन वचून ती आमची रिमार्क्स मारून परतून येयला आनी तेजेर सरकारान क्लियरली म्हटलां की तुमी कदंबा रेवन्यू वाडया आनी तो प्रॉफीट आहा ते तुमी तांकां दिवपाचें अशें म्हणून सांगिल्लें. सो कॉर्पोरेशन खूब आहा सरकाराची आनी कॉर्पोरेशन आजून पासून खंयच्याच 7th पे दिवना. त्या खातीर आमी सुद्दां खुबशे एफर्ट घातलेले की दिवचे म्हणून अशें कारण लास्ट कितें आमचे डिपेंड्स आमी सारके सरकाराचेर. आतां आमकां पर मंथ 11 कोटी आमकां पगार लोकांक घालचो पडटा आमच्या स्टाफांक तो सुद्दां आमकां सरकार दिता. सो सरकाराक इवन आमकां नव्यो बशी घेवपाक जाय सुद्दां आमकां बशी घेवपाक सुद्दां आमकां सरकाराची डिपेंड रावची पडटा.
हे सगल्यो वस्तुस्थिती आमी तांकां सांगले कडेन आहा आनी आमी तेंच्या खातीर कितले ट्राय गेल्या 2 वर्सांनी ते आमी सांगले कडेन आहा आनी आमच्या वेळोवेळी आमी युनियनांनी बरोबर आमची मिटींग जाता तेंच्या बरोबर तेंचे कडेन तेंचो सुद्दां इश्यू आसता की आमच्या स्टाफांक बेनिफीट मेळचे म्हणून सो त्या प्रमाणे आमी तो प्रयत्न केला आनी तेंची डिमांड्स आसा की आमकां परत एकदां तुमी मुख्यमंत्र्याक इश्यू मांडचो म्हणून सो आमी परत एकदां मुख्यमंत्र्याक इश्यू मांडटले. सर ते रिटायर जाल्लेले खूब वर्साचे आसा पळय तुमची पेन्शन बी तुमकां तांकां मेळटा पळय ती सारकी 1,500, 2,000, 3,000 अशी आतांच्या सद्याच्या काळान ती वायबल आसा सर? ना पूण ती एज पर तेंच्या हेच्या प्रमाणे मेळटा PF रुला प्रमाणे मेळटा ती तुका कॉर्पोरेशनान पेन्शन खंयचे आसना सो आमचे तेंचे ते हेच्या प्रमाणे रुला प्रमाणे तांकां तितलीच मेळटा. PF कॉर्पोरेशन येता पळय पेन्शन फंड त्या हेच्या प्रमाणे तो रुला प्रमाणे दिता तांकां. सो आता हे तेंची मागणी आतां इतली वर्साच्यो केन्ना म्हणून कंप्लीट जातल्यो? रस्त्यार येवचे पडटा. कॉर्पोरेशनाक आमचे कडेन जे कितें तेंचे एरियर्स बी आसा ते सगळे तेंचे रिटायर जातकूच कितें बेनिफीट मेळपाक जाय ते सगळे आमी तांकां दिल्ले कडेन आसा. तेंच्यो ह्यो ज्यो आहा त्यो आमच्या हातीन ना त्यो सरकारा मुखार आसा सो सरकाराच्या मुखार आमी वेळोवेळी मांडल्या त्यो आनी सरकारान त्या खातीर आमकां हालींच आमची एक डिमांड आसलो त्या डिमांडाचेर सरकारान क्लियरली म्हटलां की तुमी रेव्हेन्यू वाडया आनी तो रेव्हेन्यू तांकां तुमी दिवचो म्हणून सो आमी आतां प्रयत्न करता की आमचो रेव्हेन्यू वाडपाक त्या खातीर आमी परत एकदां आमी मुख्यमंत्र्या कडेन कानार घालतले आमी ट्रान्सपोर्ट मिनिस्टराचे कानार घालतले आमी आनी इवन आमचे चीफ सेक्रेटरी तेंचे बरोबर सुद्दां आमची मिटींग जालेली पूण तेंचे परत एकदां कानार घालून हे तेंचे डिमांड्स आसा ते आमी सांगतले. सर रेव्हेन्यू कशा तरेन आता ते वाडयतले म्हणजे कितें करचें पडटलें तांकां कित्याक ऑलमोस्ट तो स्टाफ रिटायर्ड आसा सो तो रेव्हेन्यू कसो वाडयतलो? रेव्हेन्यू तेंचो न्हू रेव्हेन्यू इन द सेन्स की KTCLन आतां आपले जे ऑपरेशन्स आहा तितून ऑपरेशन्स बरे सुदरून ही रेव्हेन्यू वाडोवचो. ती जबाबदारी कोणाची? KTCL आतांची मॅनेजमेंटाची. सो रेव्हेन्यू वाडोवपाचो आनी सपोज रेव्हेन्यू जो वाडटा सो तो इन द फॉर्म ऑफ अरियर्स तांकां दिवपाचे. तेंचे आतां सरान सांगल्या भशेन 2 इश्यू आहा. दोनूय इश्यू आहा ते अरियर्स पेमेंट्स. 2 वर्साचो आमचो 7th पे कमिशनाचो अरियर्स 16 to 18 आनी तेंचो PF अरियर्स म्हणटा ते. आतां PF अरियर्स म्हटल्यार 2009 एक डिसिजन जालें की बींग अ लॉस मेकिंग कॉर्पोरेशन 12% जेन्ना 10 to 12% आशिल्लो कॉन्ट्रिब्युशन ऑफ KTCL तो एक स्टॅटीक हे केलो की 1800 फ्लॅट सगळ्यांक ऑफिसाकडसून ते ऑफिसर पर्यंत. सो ते 2009 पासून ते 2025 पर्यंत मार्च तशेंच आशिल्ले. सो एप्रिलासून आमी गव्हर्मेंटान आमकां एप्रुवल दिलें आनी फॉर 12% आमी रिस्टार्ट केलो. सो तेजो एडिशनल रेव्हेन्यू म्हणजे बर्डन जाता 7 crores टू गव्हर्मेंट. ते आतां 7th पेची फायल गव्हर्मेंटाक धाडली. गव्हर्मेंटान रिप्लाय दिला की हे ना तरी आमी सरान सांगल्या भशेन परत एकदां गव्हर्मेंटा कडेन उलयतले तेंचे अशी डिमांड आहा आनी फॉर कन्सिडरेशन. पूण तेन्ना सरकारान आतां तांकां सांगलेलें की तुमी 7th पे घाला म्हणून मागीर तेंच्यान तेच्या उपरांत घातले मागीर जो रेव्हेन्यूचो विशय हो केन्ना जालो? रेव्हेन्यू म्हणजे कशें आतां पळय सरकार जेन्ना आसता पळय सरकार डिसिजन घेता एका कॉर्पोरेशनाक सेपरेट डिसिजन घेवंक शकना. गव्हर्मेंट डिसिजन सगळ्यांक लागून सेम आसता भेदभाव करूं शकना. सो आतां जेन्ना कॉर्पोरेशनाक सोबत गव्हर्मेंटान सोबत दिले एक 34 crores जाता ते अरियर्स 34 कोटी जाता. सो जाल्यार ऑब्वियसली सगळ्यांकूच तो कन्सिडर करचो पडटलो. सो तो बर्डन जातलो गव्हर्मेंटाचो. म्हणून गव्हर्मेंटान आमकां कितें सांगलें फायल रिटर्न करता आसतना की बाबा आमी दिवं शकना बिकॉज ऑफ दीस रिजन सगळ्यांक हे करचें पडटलें म्हणून. आनी प्लस सपोज KTCL सपोज ऑपरेशन्स आनी आपल्या वाडोवन की प्रॉफीट नाल्यार रेव्हेन्यू वाडोवन दिवंक सोदता जाल्यार KTCLान ते करचें म्हणून करूं शकता म्हणून. सगळे येवपा न्हू सगळे फॅमिली येवपाची आणि सांगता थिंग बस स्टँडार रावनाका तो फुरीत बी आहा पळय सायडीक थिंग सायड रावा नाल्यार पयल्या उबारता तुमकां.
तो फुरीचा पळय रेगो फाटल्यान थिंगे मेळ्ळे सगळे आनी मागीर येवपाचें नाल्यार आंबेडकर गार्डनात कळ्ळें मरे ओके मरे दसऱ्या सगळे येवपाचे आनी कोणाच्यान फॅमिली बी हाडपा जाता बायल भुरग्यांक तेंकांय हाडपाचें आम्ही दसऱ्याक सगळे येतले आम्ही सगळे सोडचे ना रे सोडचे ना सोडचे ना रे सोडचे ना आमकां जाय आमकां जाय आमकां जाय आमकां जाय आमकां जाय आमकां जाय येतले म्हणल्यार येतले दसऱ्याक येतले येतले म्हणल्यार येतले येतले म्हणल्यार येतले